आता बघा, आपण झोपेबद्दलच बोलतोय ना, तर आता झोपेचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? शरीरामध्ये आपल्या बरेच हार्मोन्स आहेत. हार्मोन रिलीज होतात. मग इन्सुलिन आला हार्मोन, त्याच्यानंतर तुमचे गॅस्ट्रिक ज्युसेस आले, त्याच्यानंतर स्ट्रेस हार्मोन. आपण एका हार्मोनला स्ट्रेस हार्मोन म्हणतो, त्याचं सायंटिफिकली नाव वेगळं आहे. मग हे असे हार्मोन्ससुद्धा रेग्युलेट करायचं काम आहे ना, ते झोपेमध्ये प्रॉपरली होऊन जातं. जर नीट झोप नसेल, तुमचं इन्सुलिन नीट नाही तयार होणार. नीट झोप टायमात होत नसेल, पूर्ण म्हणजे जेवढे तास हवे तुमच्या शरीराला गरज आहे तेवढे तास होत नाही आणि तेवढ्या वेळात होत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही सकाळी नाईट ड्युटी असते त्याच्यामुळे सकाळी 7ला झोपतो आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी आम्ही 5पर्यंत वगैरे झोप कव्हर करतो. पण दॅट इज नॉट राईट टाईम. सो तुम्हाला राईट टाईममध्ये झोपणं सुद्धा गरजेचं आहे. राईट टाईममध्ये झोपलात की ते हार्मोन्स रिलीज आहेत ना, ते व्यवस्थित होतात. हार्मोन रिलीज व्यवस्थित झाले, तुमचं स्ट्रेस कंट्रोलला. आता बघा, स्ट्रेसचं केवढं मोठं काम आहे आपल्या शरीरावर काम करतं. तुमचं स्ट्रेस हार्मोन जर व्यवस्थित रिलीज होत असेल तर काय होईल? तुमची चिडचिड कमी होईल, तुमचं फोकस वाढेल, तुमचं एजिंग, आता स्किनवर पण खूप मोठा परिणाम होतो. तुमचं इन्सुलिन फॉर्मेशन व्यवस्थित होईल, तुमची भूक कंट्रोल. आता रात्री बघा, बऱ्याच जणांना वाटत असतं खावंसं वाटते, झोप नाही येते, काहीतरी खावंसं वाटते. मग ह्याचा परिणाम कशावर होणार? इन्सुलिन जास्त रिलीज करायला लागतं किंवा मग इन्सुलिनची पॉवर कॅपॅसिटी कमी होऊन जाते. तुमच्या बॉडीला नीड आहे त्याप्रमाणे फंक्शनिंग प्रॉपर सगळ्या हार्मोन्सचं होत नाही. त्यामुळे मग हार्मोन डिस्टर्ब झाला की काय काय होतं, मागे बरेच व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. मागे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, डिटेलमध्ये पहा. इन्सुलिन तुमचा वाढला किंवा डिस्टर्ब झाला किंवा प्रॉपर फंक्शन करत नसेल तर तुम्हाला डायबेटीस होणार. सो बघा, झोपेचं कनेक्शन हार्मोनशी, हार्मोनमध्ये इन्सुलिनचं डायबेटीसशी, बरोबर आहे. त्यानंतर परत झोप प्रॉपर नाही झाली, खाऊसं वाटतंय, जास्त भुकेचा हार्मोन तुमचा डिस्टर्ब होऊन जातोय. त्यामुळे जास्त खाण्यामुळे काय होणार? वेट गेन होणार, वजन वाढणार. मग तुम्ही म्हणणार वजनच वाढत चाललंय. सो वेळेत जर झोपलात तर तुम्हाला भुकेचा हार्मोन डिस्टर्ब नाही होणार. वेळेत जेवण, वेळेत खाणं पिणं सगळं होईल, वेळेत डायजेशन होईल आणि त्यामुळे तुमचं वेट कंट्रोलमध्ये राहील. सो त्यासाठी जेवणाकडे आणि झोपेकडे दोन्हीकडे लक्ष दिलं पाहिजे. भरपूर भरपेट एकदम गळ्यापर्यंत जेवलायत आणि आता ते पचत नाही आहे, फेऱ्या मारतोय आणि मग झोप येत नाही आहे, अति झालं आहे, मग त्याच्याने झोपेवर परिणाम होणार. पुन्हा झोपेवर परिणाम झाला म्हणून पुन्हा डायजेशनवर परिणाम झाला म्हणून परत वेट गेनवर होणार इफेक्ट त्याचा. सो सगळे हे एकमेकांना लिंक आहे. सो केवढे मोठे, एक झोप नीट नाही झाली आणि प्रॉपर टायमावर नाही झोपलात तर केवढे डिस्टर्बन्सेस येऊ शकतात. सो आपण पोटाच्या बाबतीत बघितलं, वेट गेन होऊ शकतं, वजन वाढू शकतं तुमचं, इन्सुलिन, डायबिटीसवर जाऊ शकता तुम्ही. स्ट्रेस हार्मोन डिस्टर्ब झाला तरीसुद्धा त्याच्यामुळे तुम्हाला मग चिडचिड होणार, मग राग जास्ती करतायत किंवा डिप्रेशन्स येत आहेत, रडू येते अचानक, मन नाही लागत आहे कशामध्ये, कुठेतरी निघून जावंसं वाटते किंवा एका कोपऱ्यात पडून राहावंसं वाटते, काही काम करायची इच्छा नाही होत. हे सगळे मेंटल स्ट्रेसचे जे सिम्पटम्स आहेत ते सुद्धा डिस्टर्ब झोपेमुळे होऊ शकतात. सो त्यामुळे झोप ही तिथे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता अजून झोपेचं पुढचं काय आहे बरं, ब्रेनचं सांगितलं आपण सांगितलं डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काही इश्यूज होतात, हार्मोनवर काही इश्यूज होतात. त्याच्यानंतर आपला ब्रेनवर झाला तर आपलं बीपी पण डिस्टर्ब होणार. बीपी डिस्टर्ब होणार म्हणजे काय? ब्लड प्रेशर वर खाली होणार. ब्लड प्रेशर मोस्टली हायर साईडवर जाऊ शकतात. ज्यांना लोअरची टेंडन्सी आहे लोअरवरही जाऊ शकतात. आता ब्लड प्रेशर केवढं मोठं काम करतं, हार्टला ब्लड सप्लाय व्यवस्थित पाहिजे. सो हार्टवर पण झोप डिस्टर्ब झाल्यामुळे परिणाम होणार. हार्टवर परिणाम झाला म्हणजे काय होणार? हार्टची फंक्शनिंग कॅपॅसिटी ती कमी होऊन जाणार, नाजूक होऊन जाणार हार्ट. मग हार्ट अटॅकचे चान्सेस पुढे आहेतच. बीपी वर खाली झाला की ब्रेनवर पण केवढा मोठा परिणाम होतो आपल्याला माहितीच आहे. स्ट्रोकपर्यंत जाऊ शकतं, पॅरालिसिसपर्यंत जाऊ शकतं. बऱ्याच जणांना स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक झोपेतच आल्याचे आपल्याकडे रिसर्चेस आहेत. त्याच्या मागे काय कारण आहेत? तुमची झोप नीट झाली नाही आहे ना. झोप नीट नाही झाली तर हार्टचं फंक्शनिंग, ब्रेनचे सेल्स, हार्टचे सेल्स, बॉडीमधले सेल्स नीट काम नाही केले, वीक झाले ते. त्यामुळे त्यांना लवकर आजारी पडले ते, लवकर तुम्ही आजारांकडे सरकता. मग तो स्ट्रोक असेल, बीपी असेल, डायबिटीस असेल, एकदा लागले मागे की मागेच लागतात. मग आयुष्यभराची गोल. पण आपण ठराविक वेळेमध्ये थोडक्यासाठी, एन्जॉयमेंट लाईफची मी नाही म्हणत नाही आहे, पण लाईफचं डेंजर
पॉईंट येईपर्यंत एन्जॉयमेंट ही बरोबर नाही आहे ना. तुमची लाईफची सेफ्टी पण महत्त्वाची आहे. तुम्ही एक दिवस झोप डिस्टर्ब केली किंवा 2 दिवस काही कारणास्तव झोप डिस्टर्ब झाली, मान्य करू शकते मी. असतात काही कधी कधी अचानक प्रॉब्लेम्स येतात किंवा अचानक मीटिंग्स असतात किंवा अचानक काही फंक्शन्स आहेत, काही टूर्स आहेत. मोस्टली ट्रॅव्हलिंग्समध्ये वगैरे नाईटसाठीच ट्रॅव्हलिंग प्रिफर करतात बरीच जणं. मग अशा वेळेला 1 दिवसाचं जो 2 दिवसाचं डॅमेज झालेला सेल्स आहेत ना, पुढे तुम्ही 1-2 दिवसामध्ये कव्हर करू शकता. आपल्या शरीरात खरंच स्वतःची कॅपॅसिटी तेवढी आहे की छोटे छोटे डॅमेज ती भरून काढू शकते. पण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्ती आठवड्यातून 4 दिवस गोंधळ होतोय तुमचा झोपेचा, किंवा 2 दिवस बरं आहे, 2 दिवस ठीक आहे, परत 2 दिवस डिस्टर्ब आहे झोप, परत 2 दिवसांनी परत ठीक होते. अशा वेळेला त्यांच्यावर लोड पडत जातो. शरीराची एक कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीच्या वर गेलं की त्याला सहन होत नाही. मग कुठेतरी मग घंटा वाजायला लागतात. मग धोक्याची घंटा वाजणार, मग डॉक्टर्सकडे धावाधाव करायला लागतील. मग ब्लड चेकअप आले, ब्रेन MRI आली, गोळ्या आल्या, हायर चेकअप्स आले, अगदी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीपर्यंत सगळं जातं. पण ही कुठे सुरुवात? तिथे कुठेतरी आपणच कुठेतरी चुकलो असो ना आधीच. सो आपण बॅकमध्ये जाऊन जर बघितलं तर म्हणून मागे मी सांगितलं होतं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सो थोडं जर तुम्ही स्वतःच्या लाईफस्टाईलकडे लक्ष दिलंत ना, तर ह्या मोठ्या मोठ्या त्रासांपासून वाचू शकता. पूर्वीची लोकं बघा, पूर्वीची लोकं आपली खूप आयुष्य जगत होती. अगदी 100ही क्रॉस केलेली पण काहींनी आहेत. तुमची आजी पणजी वॉटेवर असतील ना, त्यांचं कधीतरी आयुष्य बघा. त्यांच्या वेळेला एवढी औषधंही नव्हती. रक्त पातळ व्हायची गोळी नव्हती, ब्लड प्रेशरची गोळी नव्हती, डायबिटीसच्या गोळ्या अति जुन्या काळामध्ये बऱ्याच जणांना माहिती पण नव्हते हे काय आजार असतात. पण तरीसुद्धा छान आयुष्य जगत होते ना. मी अदर व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे की तुमचं लाईफस्टाईल हवं आहे, जेवण कसं खाणं पिणं हवं आहे, त्याच्याच सोबत आज सांगते झोप पण किती महत्त्वाची आहे. आता कितीतरी शेतात काम करणारी माणसं आहेत बघा. शेतावर काय करतात ते, सकाळी सकाळी जातात. ऊन व्हायच्यात बरीचशी कामं कव्हर करून घेता यावी म्हणून. मग सकाळी 4-5ला उठतात, फ्रेश होऊन निघतात. सकाळी 10पर्यंत वगैरे काम करतात किंवा 12-11पर्यंत काम करून दुपारी जेवायला घरी येतात. थोडंसं पॉवर नॅप, दुपारी पॉवर नॅप घेतली नो इश्यू. पण ती 2-2, 3-3 तासाची त्याला पॉवर नॅप नाही म्हणत. पॉवर नॅप म्हणजे दिवसभराचा थोडासा थकवा थोड्याशा वेळामध्ये भरून काढायचं आणि पुन्हा ॲक्टिवेट होऊन पुन्हा ते 4 वाजता 5 वाजता बऱ्याच वेळा शेतांवर जातात आणि मग ऊन उतरल्यानंतर रात्र व्हायच्यात घरी येतात. हातपाय धुवून फ्रेश होऊन जेवतात आणि झोपून जातात. बऱ्याचशा गावांमध्ये तर 9 नंतर लाईट्स ऑफ होऊन जातात आणि मग सकाळी पुन्हा फ्रेश होऊन उठतात. मग त्यांची लाईफस्टाईल आहे ती त्यांना, भले तुमच्या सिटीतल्या लाईफसारखी ते एन्जॉयमेंट त्यांची नसेल तशी, पण त्यांचे आजारपण पण तर तसे नाही आहेत ना. कितीतरी चांगलं आयुष्य जगतायत ते. त्यांच्याही लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील, त्यांचीही झोप कधीतरी डिस्टर्ब होत असेल, खाणं पिणं नीट नसतं बऱ्याच वेळा, पण तरीसुद्धा त्यांच्या लाईफस्टाईलचा विचार करा आणि आज आपण कुठे चाललोय हा विचार करा. सो झोप हा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या तरुणपणासाठी म्हणा किंवा आता एजिंग दिसते म्हणतो आपण, स्किनवर पण झोपेचा फार मोठा परिणाम होतो. तुम्ही कमी झोप घेतलीत तर मी सांगितलं ना, झोपेमध्ये आपल्या सेल्स रिपेअर होतात, डॅमेज असतात ते रिपेअर होतात. मग आपले एजिंग, तुम्ही प्रॉपर झोपला नाही तर वेळेत झोप पूर्ण न झाल्यामुळे आपल्या सेल्स डॅमेज राहणार. मग तुमची बाहेरही दिसणार आहे ते, स्किनही डॅमेज दिसणार आहे. स्किन डॅमेज होणार, ती रिकवर नाही होणार. मग भले तुम्ही किती पण बाहेरून प्रोडक्ट लावा. मी बऱ्याच पेशंटना मला सांगत असते, बरीच जणं म्हणतात मॅडम काहीतरी अँटी एजिंग क्रीम द्या, काहीतरी छानसं लावायला द्या जेणेकरून माझी पुन्हा यंगनेस येईल. मी 4 वर्षापूर्वी अशी दिसत होती, काही वर्षांपूर्वी अशी होती, आता बघा माझी किती डॅमेज झाली आहे. पण फक्त वरून क्रीम लावून किंवा वरून प्रोसिजर्स करून हे सगळं छान होईल का? वरून सोबत तुम्ही आतली तुमची बॉडी काय म्हणते, आतमध्ये धोक्याच्या घंटा किती वाजतात त्याकडे तुम्ही किती लक्ष दिलं आहे, तुम्ही तुमची लाईफस्टाईल किती सुधारली आहे. सो तुमची लाईफस्टाईल तुमच्या लुकवर मॅटर करते. तुम्ही किती छान दिसताय किंवा राहताय हे तुमचं लाईफस्टाईल किती चांगलं तुम्ही ठेवलंय त्यावरही डिपेंड आहे. तुम्ही सेलिब्रिटीजला बघून फॉलो करायला जाता, पण सेलिब्रिटीजचं रुटीन बघितलंय का कधी? मोठ्या मोठ्या माणसांचं रुटीन बघितलंय का कधी? त्यांचं रुटीन खरंच बघा. ते काय खातात, काय रुटीन फॉलो करतात ते सुद्धा नक्की बघणं गरजेचं आहे.
नुसतं ते हे कॉस्मेटिक्स वापरतात म्हणून त्याचं केलं, त्यांनी ते गोळ्या खाल्ल्या म्हणून मी त्या गोळ्या खाल्ल्या, त्यांनी ती स्किन प्रोसिजर केली म्हणून ते यंग दिसतात म्हणून मी तसं करणार आहे, यावर जाऊ नका. ते एक्सटर्नल सोबत इंटरनली सुद्धा तेवढीच केअर घेतात आणि त्यांना घ्यावीच लागते. त्यामुळे तुम्ही स्वतःवर फोकस करणं, स्वतःच्या आयुष्याकडे पाहणं फार गरजेचं आहे. स्वतःकडे पहा, स्वतःच्या झोपेच्या पॅटर्नकडे पहा. मी सांगेन रात्री 10 ते 11 मध्ये झोपणं फार गरजेचं आहे सगळ्यांसाठीच. एजेड लोकांमध्ये थोडंसं झोप उशिरा येऊ शकते कारण त्यांच्या बॉडीचं आता फंक्शनिंग थोडंसं कमी झालेलं असतं. त्यांना तेवढी सेल रिपेअर वगैरे किंवा झोपेची गरज कमी झालेली असते म्हणून नॅचरलीच त्यांची झोप कमी होऊन जाते. पण त्यांची पण अति कमी झोप चांगली नाही आहे. मग मेमरी वीक होणं, अल्झायमर्स होणं, चिडचिड होणं, म्हाताऱ्या माणसांमध्ये कंट्रोल्स वगैरे ब्रेनचे फंक्शन्स प्रॉपर काम न करणं हे सुद्धा होऊन जातं. आणि आपल्याला आजार लांब ठेवायचेच आहेत ना. डायबेटीस बीपी आजार कोणाला आवडतात? जर डायबेटीस बीपी सारखे आजार नको असतील तर मागे सांगितल्या त्याच व्हिडिओसोबत म्हणजे जेवणाबद्दल मी सांगितलेलं आहे, कसं जेवायचं आहे, काय काय जेवायचं आहे, एक्सरसाइजचा इम्पॉर्टन्स मी सांगितलेला आहे मागच्या व्हिडिओजमध्ये, तसंच झोपेचाही इम्पॉर्टन्स आहे. मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघितले असते असं मला आशा आहे. आणि ज्यांनी नसतील बघितले त्यांनी मागे जाऊन प्लीज व्हिडिओ डिटेलमध्ये बघा. तुम्ही बरीच जण व्हिडिओ शॉर्ट्समध्ये बघताय किंवा फॉरवर्ड करून बघताय पण कितीतरी पॉईंट तुम्ही मिस करताय.